मार्केटचे कोण यूज करायला कुठेतरी भीती वाटते, त्याच्यामध्ये केमिकल्स असतात. मार्केटच्या कोणचे पॉइंट मोठे असतात, कधी कधी त्याने केमिकल रिॲक्शन सुद्धा होतात. तुमच्या मेहंदीला फिनिशिंग येते, मेहंदी पील ऑफ होते. ह्या सगळ्या गोष्टींचं सोल्युशन मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. मेहंदीची पेस्ट बनवण्याच्या काही टिप्स ज्या मी माझ्या मेहंदीमध्ये यूज करते. चला तर मी तुम्हाला सांगते की घरच्या घरी तुम्ही मेहंदीचे कोण कसे बनवू शकता. मेहंदीची पेस्ट बनवण्यासाठी आपल्याला मेहंदीची पावडर लागणार आहे, साखर लागणार आहे, पाणी लागणार आहे, मेहंदी घालवण्यासाठी एक एम्प्टी बाउल लागणार आहे, ऑइल लागणार आहे. ऑइल मी आता ब्रायडल मेहंदी ऑइल घेतलं आहे, तुम्ही दुसरं कोणतं पण घेऊ शकता. त्यानंतर आपलं पायपिंग बॅग, स्टॉकिंग आणि स्पून लागणार आहे. मी इथे स्पूनचा वापर मेजरमेंट घेण्यासाठी करणार आहे. एम्प्टी बाउलमध्ये 4 चमचे मेहंदी घेतली आहे मी, त्याच्यामध्ये 1 चमचा साखर टाकून घेतले. हे पूर्ण प्रॉपरली मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. हे प्रॉपरली मिक्स झाल्यानंतर थोडं थोडं पाणी ॲड करायचं. मेहंदीची पेस्ट जास्त पातळ नाही झाली पाहिजे, कारण त्याच्यामध्ये आपल्याला अजून ऑइलसुद्धा ॲड करायचे कलर येण्यासाठी. काही मेहंदी आर्टिस्ट मेहंदी भिजत घालताना ऑइल ॲड करतात, तर काही मेहंदी आर्टिस्ट मेहंदी भिजत घातल्यानंतर ऑइल ॲड करतात. पण ह्याने तुमच्या मेहंदीच्या कलरवर काही फरक नाही पडत. पण तुम्ही मेहंदीचं ऑइल कोणतं यूज करताय ह्याने नक्कीच तुमच्या मेहंदीच्या कलरवर फरक पडतो. तुम्हाला जर 100% ऑर्गॅनिक मेहंदीचे प्रोडक्ट हवे असतील तर तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता, किंवा तुम्ही मेशोवरनं सुद्धा ऑनलाईन ऑर्डर करू शकता, ज्याची मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये नक्की देईल. आता ऑइल टाकून झाल्यानंतर तुम्हाला मेहंदीच्या पेस्टमध्ये ऑइल प्रॉपरली मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला कमीत कमी 4 तास आणि जास्तीत जास्त 8 तास प्रॉपरली मेहंदी भिजवून द्यायची आहे आपल्याला. मेहंदी ही कायम पॅक बंद डब्यात भिजत घालायचे, जेणेकरून त्याला हवा नाही लागली पाहिजे. हवा लागल्यावर मेहंदीचा कलर हा चेंज होऊन जातो. त्यानंतर आपल्याला मेहंदी फिल्टर करून घ्यायची. मेहंदी फिल्टर करण्यासाठी आपल्याला पायपिंग बॅग आणि स्टॉकिंगची गरज लागणार. जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले तसं तुम्हाला आधी ग्लास घ्यायचे, ग्लासवर पायपिंग बॅग आणि त्यानंतर त्याच्यावर स्टॉकिंग लावायचे, म्हणजे सॉक्स लावायचा आहे. त्यानंतर डाय रिलीज झालेली आपली मेहंदी पेस्ट त्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे. मेहंदी फिल्टर केल्यामुळे मेहंदीचे कोण अडकतही नाही आणि मेहंदीचे कोण सॉफ्ट आणि स्मूथ चालतात. आणि बऱ्याच मुलींचे प्रश्न असे असतात की आम्ही मेहंदीची पेस्ट स्टोअर कशी करू शकतो. तर तुम्ही मेहंदीची पेस्ट ही पायपिंग बॅगमध्ये स्टोअर करू शकता, जी तुम्ही फ्रीजमध्ये किंवा फ्रीझरमध्ये ठेवू शकता, पण पॅक बंद डब्यात ठेवावी लागेल. आणि आपण घरी बनवलेले मेहंदीचे कोण 5 दिवसाच्या वरती नाही यूज करायचे. जसं जसं मेहंदी जुनी होत जात तसं मेहंदीचा कलर हा कमी कमी होत जातो. ज्या दिवशी तुम्हाला मेहंदीची ऑर्डर असेल त्याच्या आदल्या दिवशी तुम्ही संध्याकाळी मेहंदी भिजत घातली तरीही चालेल. ऑर्डर कंप्लीट झाल्यानंतर तुमचे जर मेहंदीचे कोण उरले तर तुम्ही ते फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि 5 दिवस तुम्ही वापरू शकता ती मेहंदी. पण 5 दिवसानंतर तुम्ही ती मेहंदी नाही वापरू शकत. मेहंदीचा कोन बनवण्यासाठी आपल्याला एक प्लॅस्टिकचा रॅपर लागेल, ज्याला तुम्ही सेलोफेन शीटसुद्धा म्हणू शकता, ज्याला प्रॉपरली रोल करून घ्यायचा आहे. तुम्हाला जितका लहान हवा आहे, पॉईंट मोठा हवा आहे त्यानुसार. त्यानंतर त्याला सेलो टेप लावून प्रॉपरली कव्हर करून घ्यायचं आहे. हा तुमचा एम्प्टी कोन तयार झाला आहे. आता सेम आपण असाच अजून एक बनवून घेऊ. खूप टाईप्सचे सेलोफेन शीट्स असतात, जसं की पातळ, जाड, तुम्हाला जे कम्फर्टेबल वाटतात तसे तुम्ही सेलोफेन शीट्स यूज करू शकता. मार्केटमध्ये ब्लॅक कलरचे सेलोफेन शीट्ससुद्धा मिळतात, पण ब्लॅक कलरचे सेलोफेन शीट्स यूज नाही करायचे. त्याचा कलर मेहंदीच्या पेस्टमध्ये उतरतो, त्यामुळे तुमच्या मेहंदीच्या कलरला प्रॉब्लेम येऊ शकतो. तर त्याच्यामुळे ब्लॅक कलरचे सेलोफेन शीट्स अवॉइड करायचे, ते यूज नाही करायचे. आता आपण एम्प्टी कोनमध्ये मेहंदीची पेस्ट भरून घेऊ. त्यासाठी आपल्याला पायपिंग बॅगचा पॉईंट कट करावा लागेल. व्हिडिओमध्ये दाखवलं तसे कोन आपल्याला फिल करून घ्यायचे आणि त्याला पॅक करून घ्यायचे, जेणेकरून मेहंदीची पेस्ट बाहेर नाही येणार आहे. नवनवीन व्हिडिओ मी घेऊन येत राहणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर हवा आहे हे मला नक्की कळवा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.